श्री स्वामी समर्थ सर्वांना। 28 ऑगस्ट गुरुवार या दिवशी ऋषी पंचमी आहे आणि ऋषी पंचमी हे व्रत खास करून महिलांनी करावयाचे असते। आता हे व्रत का करतात महिला, तर बघा, हे व्रत महिलांकडून मासिक पाळीच्या दिवसात काही चुका झाल्या असतील आणि ह्या चुका आणि इतर पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत करतात। आता हे व्रत कधी करायचं, कसं करतात याविषयीची माहिती पाहू। 2025 मध्ये ऋषी पंचमी हे व्रत 28 ऑगस्ट गुरुवार रोजी आले आहे। गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पंचमीला हे व्रत केले जाते। पहा, पहिल्याच्या काळात महिलांना अडचण असल्यास बाजूला बसवले जात होते, कुठल्याही गोष्टींना स्पर्श करू दिला जात नव्हता। परंतु सध्याच्या काळात ते शक्य नाही, कारण आता पहिल्यासारखे एकत्र कुटुंब नसतात, त्यामुळे महिलांना घरात कामे करावी लागतात। अडचण असली तरी महिलांना स्वयंपाक करावा लागतो, इतर गोष्टी कराव्या लागतात आणि यामुळेच आपल्याकडून एखादी कळत न कळत चूक झाली असेल, चुकून पूजेच्या साहित्याला हात लागला असेल, चुकून इतर ठिकाणी वावर झाला असेल, तर या चुकीचं प्रायचित्त किंवा ह्या चुकीपासून मुक्तता मिळवण्यासाठी ऋषी पंचमीचं हे व्रत खास करून स्त्रियांनी करायचे असते। आता हे व्रत संपूर्ण दिवसभर करायचे असते आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ह्या व्रताची सांगता केली जाते। ह्या व्रताची देखील पूजा मांडणी केली जाते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी असते। आता पूजा मांडणी बघा, या दिवशी 7 ऋषींचे पूजन केले जाते, 7 ऋषींचे पूजन केले जाते। आता अगदी सोपी पूजा मांडणी असते। आपल्याला पाटावर 7 ऋषींचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे मूर्त्या असेल तर तुम्हाला त्यांची पूजा करायची असते, किंवा 7 ऋषींचं स्वरूप म्हणून आपल्याला 7 सुपाऱ्या घ्यायच्या असतात आणि 7 तांदळाच्या राशींवर ह्या सुपाऱ्या ठेवून आपल्याला 7 ऋषींचं या दिवशी पूजा करायची असते। या दिवशी ऋषीमुनींचे ज्ञान, त्याग आणि ऋणांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते। ऋषी पंचमी हा भाद्रपद शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा सण आहे, ज्यात सप्तऋषी, अरुंधती आणि गणपती यांची पूजा करून ऋषीमुनींचे ऋण व्यक्त केले जाते। या व्रतामध्ये ऋषीमुनींचे पुण्यस्मरण केले जाते, उपवास ठेवला जातो आणि या दिवशी जमिनीत पेरलेले धान्य खाल्ले जात नाही। पूजा करताना संकल्प करून आचमन विधी करून 7 ऋषींच्या 7, अरुंधतीची 1 व गणपतीची 1 अशा 9 सुपारी मांडून त्यांची पूजा करतात। बघा, सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून 1 सुपारी मांडायची आहे, तिची पूजा करायची। नंतर 7 ऋषींच्या सुपाऱ्या मांडून त्यांची पूजा करायची आणि 1 अरुंधतीच्या नावाची सुपारी मांडून त्याची पूजा करायची। अशा आपल्याला एकूण 9 सुपाऱ्या मांडून पूजा करायची असते। पूजा करताना अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, त्यानंतर पूजा करून घ्यायची। पूजा झाल्यावर आपल्याला एखादा दुधाचा, फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी खास करून बैलाच्या कष्टाचं धान्य खाल्लं जात नाही। तुम्ही यामध्ये पालेभाज्या खाऊ शकतात, परंतु त्या स्वतः उगवलेल्या असाव्यात, म्हणजेच स्वकष्टाचं अन्न तुम्ही फक्त खाऊ शकतात। या दिवशी बैलाने कष्ट करून पिकवलेलं कुठलंही धान्य खाल्लं जात नाही। तुमच्या घरात आता बघा, काही ठिकाणी शेतकरी स्वतः धान्य पिकवून ते बाजारात विकायला आणतात। तुम्ही बाजारातनं ऋषी पंचमीची भाजी विकत आणून ती भाजी करून तुम्ही खाऊ शकतात। भाजी कशी करायची याचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघू शकतात। आणि हे व्रत संपूर्ण दिवसभर करायचं असतं। यामध्ये उपवासाचे पदार्थ खावे, खिचडी खावी असं काही नाही। तुम्ही स्वकष्टाने पिकवलेलं धान्य, स्वतः केलेलं धान्य हे तुम्ही भाजी करून खाऊ शकतात। यामध्ये गहू, तांदूळ, कडधान्ये, कुठल्याही प्रकारचं धान्य खाल्लं जात नाही। त्याचप्रमाणे दूध देखील घेतले जात नाही। पहा, या दिवशी आपल्याला काय खायचं आणि काय खाऊ नये। ऋषी पंचमीचा उपवास हा करताना ब्रह्मचार्याचं देखील या दिवशी पालन करायचं आहे। व्रत करणाऱ्या स्त्रिया या दिवशी मासिक धर्मातील काही चुका आणि अशुद्धी दूर करण्यासाठी हे व्रत करतात। जर का तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू नका,
फक्त हे व्रत करायचं आहे. हे व्रत पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला ऋषी पंचमीची कहाणी वाचायची असते. त्यानंतर ऋषी पंचमीची आरती म्हणायची असते आणि पूजा करताना आपल्याला पूजा झाल्यावर देखील आपल्याला या दिवशी हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, ऋषी पंचमीचा हा मंत्र आहे. स्क्रीनवर जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र तुम्हाला 21 वेळा, 11 वेळा, 108 वेळा किंवा सतत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला ऋषी पंचमी साजरी करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी ऋषीची भाजी नावाच्या एका खास भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. उपवासात मोरधन, कंद आणि मुळे देखील खाल्ली जातात. तर या पद्धतीने आपल्याला हे व्रत पाळायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचं मांसाहार, नॉनव्हेज करायचं नाही. सात्विक भोजन आपल्याला करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि खास करून हे व्रत महिलांनी करावयाचे असते. महिलांच्या मासिक पाळीतील काही चुकांचे किंवा कळत नकळत झालेल्या चुकांपासून मुक्तता मिळवण्यासाठी खास करून हे व्रत केले जाते. धन्यवाद.